मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी काही केल्या कमी होत नाहीये। भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावरती तर नेहमीच वाहतूक कोंडी असते। आजही असंच चित्र पाहायला मिळालं। आधीच पाऊस, त्यात खड्डे आणि त्यामुळे वाहतुकीला ब्रेक लागला। खारेगाव टोल नाका ते वडपे या मार्गावरती 8 पदरी रस्ता तयार केला जातोय, मात्र रस्ता रुंदीकरणाचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी निर्माण होतीये। मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतोय। आपण या ठिकाणी बघितलं तर वाहनांच्या लांबलचक रांग जी आहे ती या ठिकाणी पाहू शकतो। मुंबईच्या दिशेने जाणारी जी पूर्ण वाहतूक आहे ती या ठिकाणी पूर्णतः खोळंबलेली आहे। विशेषतः तासनतास या ठिकाणी अनेक वाहनं जी आहेत या रांगेमध्ये अडकलेली आहेत। मुंबईच्या दिशेने जी वाहतूक आहे ती खारेगाव टोल नाक्यापासून तर वडपापर्यंत या ठिकाणी वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर जवळपास 8 ते 10 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। अनेक वाहनं जी आहेत यामध्ये अडकलेली आहेत, ॲम्ब्युलन्स अडकलेली आहेत। त्यामुळे अनेकांना जो त्रास आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतोय। त्यामुळे हा त्रास कुठेतरी कमी व्हावा आणि या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी अशी या ठिकाणी एकंदरीत जी मागणी आहे ती या ठिकाणी नागरिकांची आहे। मात्र वाहतूक कोंडी जो प्रश्न आहे तो या ठिकाणी जसाचा तसा आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी अशी मागणी जनतेची आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।